हॅलो ट्रेनीज, आज आपण जाणणार आहोत हार्डवूड, सॉफ्टवूड, ग्रेन्स आणि त्यांच्या वापरासाठी वेगवेगळ्या लाकडी नमुन्यांचे तुकडे ओळखणे. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत विविध लाकडी सॅम्पल्स ओळखण्यासाठी तुकडे आणि त्यांचे अनुप्रयोग, कठीण लाकूड आणि मऊ लाकूड, हार्डवूड आणि सॉफ्टवूड ओळखण्यासाठी, वाढ आणि ग्रेन्स ओळखण्यासाठी. चला तर सुरू करूया. याला पोर्टेबल इलेक्ट्रिक सर्क्युलर हँड सॉ या नावाने ओळखलं जातं. याचा वापर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि लाकडाचं काम करणाऱ्या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. हे कापणे, ग्रूविंग आणि रिबेट्ससाठीही उपयोगी आहे. बिल्ट इन ब्लेड ब्रेकच्या डेव्हलपमेंटसोबत या विद्युत उपकरणात सुधारणा करण्यात आली आहे. या करवतीवर अनेक प्रकारच्या ॲडजस्टमेंट्स करता येतात, ज्यामुळे वेगवेगळे ब्लेड्स पोझिशन्स शक्य होतात. ज्यामुळे खूप काही शक्य होतं, जसं की कटची खोली बदलणं आणि वेगवेगळे पेवेल कट, क्रॉस कटिंग आणि रिपिंग करणेही. क्रॉस कटिंग आणि रिपिंग अगदी एकाच प्रकारे केली जाते. वास्तविक रिपिंग करणे म्हणजे चिरणे थोडं जास्त कठीण असतं, खास करून जेव्हा करवत मुक्तपणे चालवली जाते. करवतीचा उपयोग करताना फळ्यांना क्लॅम्प केलं पाहिजे, कारण कापण्याच्या प्रक्रियेमुळे खूप कंपन होतं. हे त्याच कटिंगमुळे होते, जी मशीनला लाकडाच्या आतमध्ये खेचते. 50 मिलीमीटरपर्यंत हार्डवूड लाकडाला कापलं जाऊ शकतं. ब्लॅकबोर्ड, प्लायवूड शीट किंवा वॉल बोर्ड्स सर्वांना हाय स्पीडरवर स्पेशल ब्लेड्सने कापले जाऊ शकते. याला पोर्टेबल पॉवर प्लॅनरच्या नावाने ओळखलं जातं. याचा वापर लाकडाच्या पृष्ठभागांना गुळगुळीत करून आकार देण्यासाठी केला जातो. पोर्टेबल पॉवर प्लॅनरचा उपयोग करतेवेळी सुनिश्चित केलं जातं की पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी फेस साईड, फेस एज आणि फेस एंडला प्लॅन केलं जातं. हे महत्त्वपूर्ण आहे की प्लॅनर सदैव ग्रेनच्याच दिशेत प्लॅनिंग करा. लाकडाच्या ग्रेन्सच्या दिशेने. योग्य फीड रेट या गोष्टीवर अवलंबून असते की कापले जाणारे मटेरियल कोणतं आहे, कटची खोली काय असेल. पॉवर प्लॅन्स सामान्यपणे 50 ते 125 मिलीमीटरमध्ये उपलब्ध आहेत. लाकडाच्या वरून एकदा गेल्यानंतर मशीन कटची जास्तीत जास्त रुंदी बनवेल, म्हणजे तळव्याची रुंदी, जी कापणाऱ्या ब्लेडच्या लांबीच्या बरोबर असते. सामान्यपणे 2 कटिंग ब्लेड्सना एका कटर ब्लॉकमध्ये बांधलं जातं, जे 12,000 ते 15,000 फेऱ्या प्रति मिनिटच्या हाय स्पीडरवर फिरते. ही प्रक्रिया गिअर आणि बेल्ट्सद्वारे होते, जे एका इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेले असतात. कटची खोली 6 मिलीमीटरपर्यंत एक स्टार व्हील किंवा नॉबने कंट्रोल केली जाते, जी मशीनच्या बाजूला असते. बहुतेक प्लेनमध्ये किनाऱ्यांना आणि टोकांना स्क्वेअरिंग, बेव्हलिंग आणि मीटरिंग करताना प्लेनचे मार्गदर्शन करण्यासाठी एक फेन्स लावली जाते. बेव्हल गेज तळव्याच्या 135 अंश दोन्ही बाजूंना लावता येऊ शकतं. समोरच्या शूमध्ये एक रिबेटिंग ग्रूव्ह आहे, जो किनाऱ्यावर 9 मिलीमीटर रुंद आणि 9 मिलीमीटर खोल आहे. प्लेनचे 2 किंवा जास्त पास बनवून व्यापक रिबेटचं उत्पादन केलं जाऊ शकतं. याला पोर्टेबल जिगसॉ या नावाने ओळखलं जातं. पोर्टेबल जिगसॉ एक मशीन उपकरण आहे, ज्याचा उपयोग लाकूड, कंपोजिशन बोर्ड, विनियर प्लास्टिक, कार्डबोर्ड आणि चामडे कापण्यासाठी केला जातो. याचा उपयोग कॅबिनेट बनवण्याच्या दुकानांमध्ये, फर्निचर कारखान्यांमध्ये केला जातो. हे अनुभव नसलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठीही एक सुरक्षित उपकरण आहे, कारण ते फक्त काही मिनिटांच्या अभ्यासाने कमाल परिणाम प्राप्त करू शकतात. याचा उपयोग करताना करवतीच्या हँडलला दोन्ही हातांनी मजबूतीने पकडलं जातं आणि फेस प्लेटला लाकडावर मजबूतीने ठेवलं जातं. करवतीच्या ब्लेडची सरळ वर-खालच्या गतीला स्ट्रोक म्हटलं जातं. जसं की तुम्ही पाहू शकता, ब्लेड तेव्हाच कापेल जेव्हा तो वरच्या बाजूला जातो, म्हणून पोर्टेबल जिगसॉ त्याच प्रकारे हलवावा लागेल. राऊंड कटमध्ये लाकडाच्या खराब भागात ब्लेडने मोठे छिद्र ड्रिल केलं गेलं पाहिजे, जेणेकरून ब्लेडला जॉबमध्ये प्रारंभिक प्रवेशाची सुविधा मिळू शकेल. याला सामान्य 110 किंवा 220 व्होल्टवर ऑपरेट करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. याची कापण्याची गती जवळपास 4200 स्ट्रोक प्रति मिनिट आहे, SPM. याला पॉवर ड्रिलच्या रूपात ओळखलं जातं. याला लाकडामध्ये छिद्र ड्रिल करण्यासाठी उपयोगात आणलं जातं. इलेक्ट्रिक ड्रिल वापरण्यापूर्वी आपण काही सेफ्टी टिप्स पाळल्या पाहिजेत.
जेव्हा तुम्हाला यात ॲडजस्टमेंट्स करायचे असतील तेव्हा हे बंद करा. पॉवर ड्रिलला मेन इलेक्ट्रिक सप्लायशी जोडणाऱ्या वायरमध्ये 3 वेगवेगळे आणि फ्लेक्झिबल वायरचा कोर असला पाहिजे. कनेक्टिंग प्लगही 3 पिन प्लगचा असला पाहिजे. तुटलेल्या किंवा खराब प्लगचा वापर करू नका. पॉवर ड्रिलला त्याच्या क्षमतेच्या आधारावर 2 प्रकारांमध्ये विभाजित केलं जाऊ शकतं. एक पॉवर ड्रिल तेव्हाच कुशल मानली जाते जेव्हा ती जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल पॉवर इनपुटला मेकॅनिकल पॉवर इनपुटमध्ये बदलेल आणि लोडसोबत योग्य स्पीड आणि टॉर्क टिकवून ठेवेल. सामान्यपणे ड्रिल जेवढी मोठी असेल, आउटपुट तेवढंच जास्त असेल, ज्याचा अर्थ आहे की याचा वापर सतत जास्त वेळेसाठी छोटी-मोठी कामं करण्यासाठी केला जाऊ शकतो आणि सोबतच हे अटॅचमेंट्सनाही योग्य पद्धतीने चालवेल. हे अनेक रूपांमध्ये उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक हँड ड्रिलमध्ये ड्रिल चालवण्यासाठी एक छोटी इलेक्ट्रिक मोटर असते. स्पिंडलच्या टोकावर एक ड्रिल चक लावलेला असतो. छोटी-मोठी कामं करण्यासाठी इलेक्ट्रिक हँड ड्रिलची गती सामान्यपणे एकच असेल. या ड्रिलमध्ये एक ॲडिशनल फीचरही असतं, ज्यामध्ये तुम्ही एक गिअर प्रणालीच्या मदतीने ड्रिलची स्पीड ॲडजस्ट करू शकता. हे मोठ्या व्यासाच्या होलच्या ड्रिलिंगसाठी विशेष रूपाने वापरले जाते. हे ग्राइंडर टूलच्या नावानेही ओळखले जाते. याचा उपयोग लाकडाच्या पृष्ठभागाला तासण्यासाठी तसेच पृष्ठभागाची पेंटिंग आणि पॉलिशिंगसाठी केला जातो. आधी काही सेफ्टी टिप्सवर नजर टाकू, ज्यांना आपण वापरापूर्वी समजून घेतले पाहिजे. सुनिश्चित करा की ज्या वर्कपीसला तासायचे आहे ते अचल स्थितीत आहे. चष्मा, डस्ट मास्क आणि अँटी स्किड शूजसारखे सुरक्षा उपकरण घाला. ग्राइंडरवर खूप जास्त बल लावणे टाळा. चला तर याचे उपयोग समजून घेऊया. याचा उपयोग सपाट आणि वक्राकार दोन्ही पृष्ठभागांना तासण्यासाठी केला जातो. याचा उपयोग करण्यासाठी सगळ्यात आधी आपण सँडिंग पेपरला ग्राइंडरच्या लवचिक आधारावर लावले पाहिजे. मग याला चालू केलं जातं आणि होरिझोंटल किंवा व्हर्टिकल दिशेने तासल्या जाणाऱ्या जॉबच्या तुकड्यावर ठेवलं जातं. याचा उपयोग सामान्यपणे फिनिशिंगच्या कामासाठीच केला जातो. याला बेल्ट सँडर नावाने ओळखलं जातं. याचा उपयोग सपाट पृष्ठभागांना तासण्यासाठी आणि पृष्ठभागांना पेंटिंग आणि पॉलिशिंग करण्यासाठी केला जातो. हे मशीनच्या प्रत्येक टोकाच्या रोलर्सवर लावलेल्या एका स्थिर फ्रिक्शन बंधनाने बनलेलं असतं. याचे उपयोग समजून घेऊ. याचा उपयोग वास्तवात ग्रेनसोबत फ्रेमयुक्त जॉइनरी कार्यांना तासण्यासाठी केला जातो. आपण जोडांवर स्क्रॅचेस टाळू शकतो. या मशीनची एक खास गोष्ट ही आहे की यात धूळ एकत्र करणारी बॅग आहे आणि याला या मशीनच्या मागे फिट केलं जातं. हे पोर्टेबल इलेक्ट्रिक राउटर मशीन या नावाने ओळखले जाते. याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे लाकूड कापण्यासाठी होतो. चला याचे उपयोग समजून घेऊ. याचा उपयोग सजावटी कार्य, एज मोल्डिंग आणि शॅम्फर्स, सरफेस फ्लॅकिंग, व्ही ग्रूव्हिंग, वेनिंग, लो रिलीफ कोरीव काम आणि इनले रिसेसेससाठी केला जातो. याने कापण्याच्या खोलीला ॲडजस्ट केलं जाऊ शकतं. यात एक ॲडजस्टेबल फेन्सही आहे. याच्या फिरण्याची गती 16,000 ते 27,000 फेऱ्यास प्रति मिनिट दरम्यान आहे, म्हणून याची खूप काळजी घ्या. याने कापताना सदैव लक्षात ठेवा की तुमचे हात कायम हँडलवर असावेत. यामध्ये अनेक प्रकारचे अटॅचमेंट्स असतात, जसं की जिग्ज आणि कित्येक इतर वेगवेगळे कटरही उपलब्ध आहेत. यांचा उपयोग आकारसंबंधी कार्यांमध्ये सहजपणे केला जाऊ शकतो. हे पोर्टेबल पॉवर डिस्क सँडर या नावाने ओळखलं जातं आणि पोर्टेबल अँगल ग्राइंडर या नावानेही ओळखले जाते. याचा उपयोग खडबडीत पृष्ठभागांना गुळगुळीत करणे, मुख्य रूपाने कोपरे आणि कडांना गोल करणे आणि पेंट हलवण्यासाठीही केला जातो. हे डेकोरेटिव्ह लॅमिनेट्स लावल्यानंतर ओव्हरलॅपिंग वेस्टच्या मोठ्या मात्रेला हटवण्याच्या कामीही येते. चला या मशीनचा उपयोग कसा करावा याबद्दल काही सूचना पाहू. याचा उपयोग करताना डिस्कला एका अँगलवर ठेवलं जातं, जेणेकरून अपघर्षकाचा फक्त एक भागच कार्याच्या संपर्कात राहील. या मशीनचा उपयोग करतेवेळी आपण ग्रेनच्या दिशेत काम करणे आवश्यक असते. या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की फक्त हलका दाब टाकला जाईल, कारण डिस्कचा किनारा आतल्या बाजूस सरकतो आणि पृष्ठभागावर खोलवर फिरल्याच्या खुणा पडू शकतात. यामुळे एक डिस्क सँडर सपाट पृष्ठभागांना तासण्यासाठी योग्य नाही. इथवर की बारीक अपघर्षक डिस्कही क्रॉस ग्रेन खुणांसोबत एक लाट असलेला पृष्ठभाग उत्पन्न करते. डिस्क सँडरची गती, डिस्कचा आकार, ग्रेड ऑफ ग्रिट
आणि ॲब्रेसिव्हच्या स्थितीसोबत भिन्न असते. उच्च गती पातळ किंवा जुन्या कागदाला मंद करते. लोडेड कागद आणि जास्त दाबाने आतल्या ग्रेनला इजा पोहोचू शकते किंवा ते जळू शकतं. हे न्यूमॅटिक हँड ड्रिल आहे. याचा वापर लाकडाच्या पृष्ठभागांमध्ये होल पाडण्यासाठी केला जातो. या ड्रिलचा वापर तिथे केला जातो जिथे विजेवर चालणारे ड्रिल निषिद्ध आहेत, अर्थात विस्फोटक कारखाने, पेट्रोलियम रिफायनरी वगैरे. अशा प्रकारच्या ड्रिलला कंप्रेस्ड एअरद्वारे संचालित केलं जातं. हवेने संचालित होणारी एक मोटर केसिंगमध्ये असते आणि एक हँडल हवेच्या पाईपसोबत फिट केली जाते, जेणेकरून ड्रिल सहजपणे चालवता येईल. प्रथम आपण साग, देवदार, चीर, कैल, शिशम, साल, बाभूळ, आंबा, बांबू असे लाकूड देणाऱ्या झाडांचे विविध प्रकार पाहिले. त्यानंतर बर्ल्स, केस कडक होणे, कोसळणे, वाकणे असे दोषांचे प्रकार पाहिले. कपिंग, स्प्रिंग, ट्विस्टेड फायबर अपडेट, ट्विस्टेड फायबर अपसेट, ग्रेन्स, क्रॉस ग्रेन, डायगोनल ग्रेन, इंटरलॉक्ड ग्रेन, स्पायरल ग्रेन, रिंड गॉल्स आणि विंड क्रॅक आणि त्यांची कारणे जी लाकडात होतात. आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद आणि तोपर्यंत गुड बाय.